ऐकुनी भाग्य आले घरा, विद्यासे जिथे लक्ष्मी वसे तिथे, देसी पूजना अखंड सुख संपदा। मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी, सिद्धी यावी साधनेने, घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे। मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी, सिद्धी साधनेने, घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे, हे शारदे, हे शारदे। स्वागत करते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रत्येकाच्या जीवनातला अत्यंत हळवा, नाजूक, भावनिक, डोळ्यांच्या कडा ओला करणारा आणि तितकाच समाधानाचा क्षण म्हणजे कर्तव्यपूर्तीचा क्षण। आज आपल्या परिवारातील ज्येष्ठ शिक्षक माननीय प्राध्यापक राजेंद्र शिंदे सर प्रदीर्घ सेवेनंतर आणि शासकीय नियमानुसार 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत। या कर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या प्रास्ताविकासाठी मी आदरणीय प्रशांत बागुल सरांना आमंत्रित करते। अक्कलकुवा, शिंदखेडा, थानेर, नरडाणा, शिरपूर अशा विविध ठिकाणी झालं। याचं कारण सरांचे वडील हे पोलीस खात्यात होते आणि सतत त्यांची बदली होत होती। त्यानंतर 11वी आणि 11वी नंतरचं पूर्ण शिक्षण GTP कॉलेज नंदुरबार येथे झालं। त्यानंतर GTP कॉलेजमध्ये असताना सर GS म्हणून होते। पुणे युनिव्हर्सिटी मार्फत 1987 साली बेस्ट डिबेटर अवॉर्ड सरांना मिळालेला आहे। कथाकथन स्पर्धेत पुणे विद्यापीठात प्रथम पारितोषिक। त्यानंतर सरांचं शिक्षण M.Com, M.Ed विशेष प्रावीण्यासह सर उत्तीर्ण आहेत। सोबत MA इतिहास, MA अर्थशास्त्र, MA संरक्षणशास्त्र, MA मराठी आणि विशेष म्हणजे सर्व विषयात सर फर्स्ट क्लास आहेत, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहेत। सरांनी 1990 साली B.Ed व ज्युनियर कॉलेजला पार्ट टाइम जॉब सुरू केला। त्यानंतर जून 1991 पासून तर आजपर्यंत सर श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत। सरांचा या संस्थेमध्ये जो कार्यकाळ आहे सेवेचा तो 34 वर्ष आणि 8 महिने इतका प्रदीर्घ आहे आणि एकूण सेवेचा जर काळाचा विचार केला तर 35 वर्ष 4 महिने सरांचा एकूण सेवेचा काळ होतो। सरांनी संस्थेत असताना अनेक जबाबदाऱ्या पाळलेल्या आहेत। त्यापैकी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात काही वर्ष सर पर्यवेक्षक म्हणून होते। अनेक वर्ष ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख तसेच संस्थेचे अनेक वर्ष लायझनिंग ऑफिसर म्हणून सरांनी जबाबदारी पार पाडलेली आहे। शिक्षण क्षेत्राबरोबरच समाज जीवनातही सर सक्रिय होते आणि आहेत। शहीद स्मृतीचे कार्यवाहक आहेत। लोकमान्य टिळक वाचनालयाचे संचालक, युवक भारती फाउंडेशनचे संस्थापक सचिव, शिक्षण व्यासपीठ मासिकाचे संस्थापक सहसंपादक, GTP कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि विशेष म्हणजे त्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आहेत। युवक बिरादरीचे सर संचालक आहेत आणि त्याचे पण अध्यक्ष अभिषेक बच्चन स्वतः आहेत। आताच बागुल सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्युनियर कॉलेज संघटनेचे सर 10 वर्ष जिल्हा अध्यक्ष होते, 5 वर्ष नाशिक विभागाचे अध्यक्ष, 6 वर्ष जिल्हा कार्याध्यक्ष होते आणि आता सध्या ज्युनियर कॉलेज संघटनेच्या जिल्हा सल्लागारपदी सर कार्यरत आहेत। राष्ट्रीय सेवा योजनेचे सर 10 वर्ष सतत जिल्हा समन्वयक होते। शिक्षक भारती या आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक संघटनेच्या नियामक मंडळावर सदस्य आहेत। छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत। सोबतच युथ हॉस्टेलचे सन्माननीय अध्यक्ष पण सर आहेत। सर होते ओके सॉरी होते
2008 आणि 2009 यावर्षी सरांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार व पंजाबराव देशमुख स्मृतीतर्फे उत्कृष्ट शिक्षकाचा 2010चा राष्ट्रीय पुरस्काराचे सर मानकरी आहेत. सरांच्या परिवाराचा विचार केला तर सरांचा परिवार सध्या दिल्लीविहार कॉलनी नंदुरबार येथे वास्तव्यास आहे. आता जसं बाबू सर म्हणत होते की सर भाग्यवान आहे कारण सरांना 2 कन्या आहेत. मी असं सांगते कारण मलाही 2 कन्या आहेत म्हणून. सरांच्या पत्नी या सौ विद्या राजेंद्र शिंदे यांचं शिक्षण MSc मॅथ BEd MAd आणि मॅडमही स्वतः MA विषयात हिस्ट्री आहे. शिक्षण व्यासपीठाच्या त्या संपादक आहेत, युवक भारतीच्या अध्यक्ष आहेत. 2012-13 साली त्या नगरसेवक होत्या. महिला व बालकल्याण सभापती त्यांची नेमणूक होती. सध्या नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या मेंटल मॅथच्या त्या सध्या कोऑर्डिनेटर आहेत. तसेच त्या LLBच्या आता शिक्षण घेत आहेत. त्यानंतर सरांची ज्येष्ठ कन्या आपल्या सर्वांनाच माहिती डॉक्टर श्रद्धा. डॉक्टर श्रद्धा हिचं शिक्षण 1ली ते 12वीचं पूर्ण आपल्या शाळेतच झालेलं आहे. MBBS पुणे येथे झालेलं आहे. सध्या MD MS आणि MD चे शेवटच्या 2 वर्षाला ती लातूरला आहे. न्यूट्रिशन आणि डाईट हा डिप्लोमा तिचाही कंप्लीट झालेला आहे. आणि कनिष्ठ कन्या अदिती सध्या SNDT कॉलेज नाशिकला MBBSला ती प्रवेशित आहे. सर आपला परिचय सरांनी दिल्यानंतर तो लिहित असताना त्यावेळी मला पण सुचल्या त्या मांडण्याचा प्रयत्न करते. राजसा समजीवन विद्यारूपी अनमोल खान. श्रद्धा शिक्षणाप्रती श्रद्धा महान आदी अनंत आपुलीचे स्मरण. सर आपले अनंत स्मरण मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य सौ सुषमा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजचे सत्कारमूर्ती आदरणीय राजेंद्र शिंदे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ. स्वर की देवी ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे. तू स्वर की देवी ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे तेरी. दयानिमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पादं, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा,
गुरु कृपा नादातून भक्तिमय होवनिया नंदनवन फुलल टाळ मृदुंगाच्या तालावर वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा प्रशालेच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य मॅडम सुषमाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत बागुल सर, बालवाडीच्या मुख्याध्यापिका आदरणीय पूनम गिरे मॅडम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आदरणीय सीमा पाटील मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय मीनाक्षी मॅडम, सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी, असं म्हणतात की पट्टीचा पोहणारा बुडून मरतो, साप पकडणारा सर्पमित्र साप चावून मरतो, तशी काहीशी अवस्था आज माझी होणार आहे. चांगलं वक्तृत्व असणारा जो वक्ता असतो तो नेमका त्याच्या निरोप समारंभात किंवा महत्त्वाच्या प्रसंगामध्ये फेल जातो. तसं आज काहीसं माझं होणार आहे. मी 9 वाजून 34 मिनिटाला मी घरी 2-3 असे काही मुद्दे लिहून ठेवले घरी की आपण या मुद्द्यांना एक सूत्र म्हणून कुठेतरी गुंफूया. म्हणजे विस्कळीत झालेली. याचं कारण असं आहे की आपण सगळ्यांनी ज्या भावना मांडल्या त्यांना कसं एक लॉजिकली आपण सिक्वेन्स द्यायचं. आणि आता घड्याळात बरोबर 12:30 झालेली आहे. आज शेवटचा दिवस आहे, जेवायची सुट्टी लागलेली आहे, सगळ्यांना घरी स्वयंपाक करायचा आहे, सगळ्यांच्या घरी मुलं आहेत, पतिराज आहेत, त्यांना गावाला जायचं असेल. सुषमा मॅडमांना विचारलं तुम्ही किती मिनटं बोलणार आहात, त्याने मला काही नक्की नाही आहे. मी हिशोब केला मनातल्या मनात किंवा आपण समजा आपण 15 मिनटं बोलू नाही म्हटलं तरी आपण सत्यावरती आहोत. आपलं सहन करतील लोक 10-12 मिनटं जरी बोललो तरी. त्या प्राचार्य आहेत त्यांचं 10 मिनटं सहन करतील म्हणजे होईल किमान काही आभार प्रदर्शन होईल. आणि ते पण प्राध्यापक नितीन देवरे करणार आहे, त्यांचं पण एक वजन आहे आज परिवारामध्ये. म्हणजे आज सगळा हिशोब अर्ध्यात असं तर नक्की आहे. म्हणजे 1 वाजेल मग कार्यक्रम लांबला असं एक पिक्चर डेव्हलप होईल. म्हणून मग मी करतो प्रयत्न 10 मिनटं बोलण्याचा. नाही म्हटलं तरी सत्यामूर्ती आहे मी. एकट्याला ऐकत 1 मिनिट 40 सेकंद वाया गेले सगळं मांडण्यामध्ये. सर्वप्रथम मी त्या माझ्या मातेचं स्मरण करतो जिच्या हातून मी 1996 ते 1988 पर्यंत जेवण केले मनीष भाईंबरोबर, त्या स्नेहलताबेन यांचं. आश्चर्य वाटेल कदाचित आपल्याला. मॅडमांचं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा. मी छात्र भारतीमध्ये काम करायचो, राष्ट्र सेवा दलामध्ये काम करायचो. तेव्हापासून माझं आदरणीय रमणबाईंच्या घरी जाणं येणं होतं. सर्वोदय सर आणि रमणबाई ही 2 घरं मला होती तेव्हा. थोडा माझा आवाज नेहमीपेक्षा आज खालच्या पट्टीतला राहिला जरा, प्लीज मला माफ करा. तो जो राजेंद्र शिंदे तुम्ही पाहिला आहे असा उत्साहाने बोलताना तो राहणार नाही, कारण माझ्या पण भावना संमिश्र आहेत. मी पण माणूस आहे ना, प्लीज एवढं जरा आपण जरा म्हणू नका मला सर आज ती मजा आली नाही तुमच्या बोलण्यात असं म्हणू नका मला. माझ्या पण भावना आहेत, मी पण माणूस आहे. तर बाईंकडे माझं 86 पासून जाणं येणं होतं 88 पर्यंत. मॅडमांचं लग्न मला वाटतं 89ला झालं माझ्या माहितीप्रमाणे. मी होतो त्या लग्नामध्ये, मनीष भाईंनी आमंत्रित केलं होतं मला. 88 पर्यंत मी घरी यायचो. 89 पासून थोडं जाणं येणं कमी झालं माझं, कारण मग माझं पण घरी पोलीस लाईनीमध्ये सेटल झालो होतो मी.
तर त्या स्नेहलताबाई मॅडमांच्या ज्या सासू होत्या त्यांच्या हातून मी खाल्लं त्यावेळेस मला डायरेक्ट किचनपर्यंत एंट्री होती. यानंतर आल्या फुलके प्रकार मी तेव्हा खाल्ला पोलीस लाईनीमध्ये. वडील पोलीस होते, भाकरी घरी व्हायच्या, दादरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी. माझ्या आईला सांगायचं, म्हटलं आई म्हटलं त्यांच्याकडे किती चांगलं राहतं गुजरातच्या लोकांकडे अशा छोट्या छोट्या पोळ्या राहतात. त्याला म्हटलं ते फुलके म्हणतात. आई म्हणाले ते पोतेच ते आपली बरोबर नाही पाहू म्हणे. म्हटलं त्यांच्याकडे तो वरण पण किती घट्ट असतं, म्हटलं असं भात पण किती चांगला असतो, म्हटलं आपण करतो तो गरम भात दे म्हणे. हो तर आपला पगार 985 रुपये. ते वकील लोक आहेत म्हणे, तेच ते आपल्या बरोबर नाही पाहू म्हणे. म्हणून मी ते स्नेहलताबाईंचं स्मरण केलं. भार्गव सरांचा चिरंजीव केला. माझ्या दोघं मुली कोट्यामध्ये होत्या, तो पण मी विसरू शकला. सर आहेत की मला इथे दिसत नाही, या डोळ्याचं कॅटरॅक्ट आहे, याच्यावर साय आलेली आहेत का सर आलेले? सांगा सरांना थोडंसं जरा दुःख होतं या प्रसंगी. शास्त्री सरांनी शास्त्री बंधूंची आई गेल्या, मला माझ्या आई गेल्यासारखं वाटलं. काही असो, वय किती असो सर, हा विषय नसतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि ज्याही सगळ्यांच्या आपल्या कुटुंबामधल्या, तो विद्यार्थी गेला परवा, तू माझ्या मिसेसच्या म्हणजे मामांचा, चुलत मामांचा, सख्या चुलत मामांचा मुलगा आहे मॅडम, हा कोणामुळेचा. ते पण दुःख आहे. म्हणजे या सगळ्या म्हणजे या संवेदना माझ्या मनामध्ये आहेत. भाईंनी मला सांगितलं 1989 राजू एक काम कर, तुझा निकाल आला काय या M.Com तर नाही म्हणजे. अरे आपल्याकडे आपण कॉमर्स सुरू करतोय, कॉमर्स डिव्हिजनची आपल्याला परवानगी मिळालेली आहे, तू एक काम कर मे मध्येच तो इंटरव्ह्यूला आहे इथे. का ॲप्लिकेशन देऊन दे. सत्यवानबाई तेव्हा प्राचार्य होते, तू त्यांच्याकडे ॲप्लिकेशन देऊन दे. सर्वजणच्या अभिजितला पण सांगितलं की तूही फिजिक्सचं ॲप्लिकेशन देऊन दे, आपल्याकडे जागा आहे. आम्ही दोघांनी ॲप्लिकेशन दिलं. मला बाईंनी डायरेक्ट सांगितलं होतं तू मेमध्येच ॲप्लिकेशन देऊन टाक. छात्रभारतीमध्ये मी होतो तर सगळं म्हणजे बाईंशी माझा अगदी जवळचा संबंध होता. कासारप्पा, मुकुटबाई, सरदेसरबाई, आम्ही सगळेजणांशी होतो. पण मी जेव्हा नंदुरबारला 10वीमध्ये आलो, 10वीचा निकाल माझा लागलेला नव्हता, तोपर्यंत वडिलांची बदली इथे झालेली होती. सगळ्या परिचय सांगितल्या मॅडमांना, बाकी तुम्ही सांगत नाही. GTPला मी 11वीपासून तर थेट M.Com पर्यंत आणि M.A इकॉनॉमिक्स, M.A हिस्ट्री सगळं इथेच करत गेलो. 11वी बारावीला होतो मॅडम. तेव्हा आम्हाला कळलं की इथे सुषमा रामोदर शाळा ना, असं होतं ना नाव तुमचं म्हटलं, सुषमा शाळा, प्रभाशंकर देसाई केंद्रात तुम्ही प्रथम आल्या होत्या ना गुजराती माध्यमामध्ये. तेव्हा इथे कार्यक्रम झाला होता मॅडमचा सत्कार समारंभाचा. तर माझा एक मित्र मला इथे घेऊन आला होता, आपण जाऊ म्हणे कार्यक्रमाला. इथे तर केंद्रात प्रथम आलेले आहेत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार होता दुसऱ्या. तर मी तेव्हा पहिल्यांदा शॉप पाहिली, तेव्हा पहिल्यांदा मॅडमांना मी पाहिलं. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण स्कॉलर मुलं होते सगळी, तेव्हा पहिल्यांदा मी पाहिलं. मग मॅडमांच्या सगळ्या DRला चालल्या गेल्या, जे हुशार मुली होते त्या. आणि आम्ही सगळे जे मोठे होतो तर आम्ही GTPला चालला गेलो. मग मी तेव्हा सायन्स घेतलं, कारण मी फुले हायस्कूलचा तेव्हा पहिला आलेला विद्यार्थी शिरपूरचा, कुलकर्णी साहेब 10वीला 80% होते मला. मी सायन्स घेतलं. 2 महिने माझं सायन्स त्या ठिकाणी GTP कॉलेजला होतं. पण नंतर मला असं वाटलं की आपल्याला कॉमर्स करायचं, आपल्याला CA व्हायचं आहे, चार्टर्ड अकाउंटंट. मग मी कॉमर्स घेतलं लगेच. कॉमर्स घेतल्यानंतर मग मी तिथे 12वी कॉमर्सला पहिला आलो. मग FY B.Com गेलो. मग FY BScला मग सगळ्या मुली आल्या DRमधून, इकडून DRमधूनच आल्या जास्तीच्या मुली. काही ऑलरेडी तिथे होत्या 11वी 12वीला सायन्सला. मॅडम पण आल्या तिथे. मग FY BScला मॅडमांच्या मैत्रिणी त्या माझ्या कॉमन मैत्रिणी झाल्या. मग FY BScला होत्या त्या, FY B.Comला होतो. हर्षदा सोंडकर पासून सगळ्या पाठक, अंजली पाठक वगैरे सगळ्या मुली सगळ्या. आणि मी FYला फुल फॉर्ममध्ये होतो त्यावेळेस कॉलेजला. पण मी SYलाच कॉलेजचा UR होऊन गेलो होतो मी त्या ठिकाणी. सॉरी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह CR होऊन गेलो होतो मी तेव्हा. आणि खूप फेमस होतो मी FY B.Comला. सगळ्या मॅडमांच्या वर्गातल्या सगळ्या सायन्सच्या मुली, स्पेशली फिजिक्सच्या मुली सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या. सगळ्या एक्सेप्ट मॅडम, सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या. म्हणजे त्यांच्या वर्गात पण मी जायचो, भेटायचो, बोलायचो. सगळ्यांशी माझे ओळख परिचय. आणि मग सगळ्या काव्य, नाट्य, वक्तृत्व सर्व ठिकाणी राजेंद्र शिंदे म्हणून माझं त्यावेळेस नाव असेल. तर कॉलेज जीवनातला 1-2 मिनिटात मी सगळा प्रसंग संपवतो आणि लगेच पुढच्या मुद्द्याकडे येतो. तर कॉलेज जीवन पण मित्रांनो मी जगलो, खऱ्या अर्थाने जगलो. काय नाही, एक झब्बा असायचा, 2 झब्बे खादीचे शिवले होते. इथे खादी वाढणार त्यावेळेस होतं.
आणि बडसिंग भाई त्यावेळेस अध्यक्ष होते त्याचे. खादी भांडारमध्ये फार स्वस्त मिळायचे. अगदी 22 रुपयाला एक झब्बा मिळायचा खादीचा चांगला याच्यासह पॅन्टसह मिळायचा. 44 रुपयाला मी ड्रेस घेतले होते दोन. अगदी माझ्या मोठ्या बहिणीने मला घेऊन दिले होते 44 रुपयाला. आणि एक पिशवी घेतली होती ती दीक्षित सरांनी दिली होती. शबनम दीक्षित सरांनी दिली होती. किंमत मला माहिती. दाढी फुल शबनम दूर खादीचे धबधब एवढं मला अगदी थेट म्हणजे वर्षभर चालायचं. आणि फार इम्प्रेशन नाही पडायचं पहिल्यांदा कोणाशी बोलल्याला न बोलता. इम्प्रेशन अजिबात पडत नव्हतं. पण जेव्हा बोलायला लागायचं तेव्हा इम्प्रेशन पडायचं. अगदी खूप फुल इम्प्रेशन पडायचं. मग कथा कादंबऱ्या हे ते कविता. मग SY.BComला आता मॅडमाने आग्रह केला म्हणून थोडं सांगतो. SY.BComला आमचं कवितांचं सिलेक्शन सुरू झालं. मग माझं नाव दिलं मी. तो अवतार पाहून दीक्षित सर म्हणाले तू आणि कसं काय SY.BComला आहेस कविता कसं काय शक्य काढणार. सर म्हटलं सिलेक्शनला मला बसू द्या. मी CRA कॉलेजचा. हां ठीक आहे बस म्हणे. शेवटी बसतो म्हणे. चला अगोदर सरांनी कागद घेतला. चला हर्षदा सुंदरेकर लगेच सगळ्या तिच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या ब्राह्मण वगैरे सगळ्या मुली सगळ्या इंग्लिश मिडियमवर शिकलेल्या मिशन झालेल्या हर्षदा सुंदरकर आल्या. मी सांगितलं सर माझी कविता अगोदर घ्या मला अगोदर चान्स द्या. खबर आहे अपास आपलं अवतार बरोबर नाही ना. हर्षदा सुंदर तो त्यावेळेस पंजाबी ड्रेस म्हणजे विशेष वाटायचं सगळं ओढणी वगैरे असं सगळं फार फॅशन नव्हती. पंजाबी म्हणजे एकदम फार मोठी फॅशन मांडली जायची ना. हर्षदा सुंदर आले SY.BSc फिजिक्स आल्या. रुडू जुडू चालत होती. रुडू जुडू चालत होती पैंजण्यांकडे पाहत होती. रुडू जुडू चालत होती पैंजण्यांकडे पाहत होती. पैंजण्यांमध्ये होते मोती. पैंजण्यांमध्ये होते मोती. मोती कोणाचे. मोती सासूबाईंचे. सासूबाई कोणाच्या. सासूबाई आमच्या. आम्ही कोणाचे. आम्ही तुमचे. दीक्षित सर वा वा क्या बात आहे. बसमोर बसमोर चला आम्हाला एवढं बोर व्हायचं झालं आम्हाला. बसमोर तरी ती पण रुडू चालत होती पैंजण्यांमध्ये होते मोती. मोती कोणाचे. मोती सासूबाईंचे. सासूबाई कोणाच्या. तुमच्या. तुम्ही कोणाचे. आमचे. बाबा क्या सर आता मी अरे घाबरे घाबरे क्या बात दीक्षित सर क्या बात क्या बात क्या बात क्या एवढं जोडे चालत होते. एवढं चालत मला काय वाटतं मॅडम पण तेव्हा आपण पण अशी चालली कविता अशी प्रेझेंट करायची असते. चल रे लवकर चल रे तू शिंदे असं आम्हाला ट्रीटमेंट हेडिंग ट्रीटमेंट मिळायची आधी. सर माझी चल लवकर वर्षाळ्यात तेव्हा मला खास होतं सर ज्याला चान्स द्या. सर 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 माझ्या कवितेचं नाव आहे सर चोर. चोर चोर माझ्या कवितेचं नाव आहे. चोर हो सर. सर सर हळूहळू चोर हळूहळू चोर. चोर सर घरात आला. ऋण जुनं हळूहळू हळूहळू चोर घरात आला. बोलला पुढे म्हणा सर ऋण हळूहळू चोर घरात आला. पुढे सर ऐका ना सर प्रियकर आहे सर तर त्यांनी रूप धारण केले. हळूहळू चोर घरात आला. हळूहळू चोर घरात आला तेव्हा ती एकटी होती. हळूहळू चोर घरात आला तेव्हा ती एकटी होती. चोर जेव्हा हळूहळू घरातून गेला तेव्हा घर एकटं होतं. सर कसं झालं सर रोड थोडी रोड अरे अरे माणसं आहे की कविता आहे का. सर 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 सेम चालेल सर रोड थोडी रोड हळूहळू चोर घरात आला. हळूहळू चोर घरात आला. चोर गेला. चोर आला तेव्हा ती एकटी होती. चोर गेला तेव्हा घर एकटं होतं. सर सर प्रियकर हा रूपक आहे सर. त्याने चोराचं रूप धारण केले सर. गेल्याकडे काय पण सर सर माझ्या कवितेचं नाव आहे सर सर्पमित्र. सर सर त्याचं सर्पमित्राचं रूप धारण केलं आहे. त्याची प्रेयसी सुद्धा सर्पमित्र आहे सर. ठीक आहे साधन कर. तू 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 सर्प समजून तू साप समजून दोरी हातात घेतली. तू साप समजून दोरी हातात घेतली आणि मी 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 दोरी समजून साप हातात घेतली. अरे ए वसाय सेक्रेटरी फालतू फालतू याला घरात बाहेर काढा रे. याला बाहेर काढा रे. याला बाहेर काढा रे. सर माझी आता शेवटची कविता आहे सर. मी नंतर आता बाहेर जाईल सर. त्या मुली फिजिक्स आहेत ना सर. टोटल फिजिक्स सर. टोटल फिजिक्स सर. न्यूटन सर. न्यूटन सर. न्यूटन सर. न्यूटन सर. सर क्रियेला प्रतिक्रिया असते सर. न्यूटनचा नियम सर. यस सर. यस सर क्रियेला प्रतिक्रिया असते. यस सर. सुंदर क्रियेला प्रतिक्रिया असते. त्याला अपवाद नसतो सर. आणखी लास्ट पण तुमच्या तुमच्याकडे येतो सर. रमेशच्या रेखाला जेव्हा मारला डोळा
सर रमेशने रेखाला जेव्हा मारला डोळा तेव्हा क्रियेला प्रतिक्रिया असते न्यूटनच्या नियमाप्रमाणे. सर रमेशने रेखाला जेव्हा मारला डोळा तेव्हा क्रियेला प्रतिक्रिया असते म्हणून तिने पण बारीक केला. सर रमेशने रेखाला मारला डोळा तेव्हा क्रियेला प्रतिक्रिया असते न्यूटनच्या नियमाप्रमाणे म्हणून तिने बारीक केला. मात्र मी जेव्हा मारला डोळा तेव्हा तिने का मोठा केला. सर इथे का न्यूटनच्या नियमाला अपवाद आहे. अरे बाहेर काढा सर. फिजिक्स सर न्यूटनचा नियम आहे सर न्यूटनचा नियम आहे सर. मित्रांनो असं कॉलेजचं आयुष्य होतं. 1989 DTP कॉलेजचा मी पुणे युनिव्हर्सिटीचा पहिला आय वॉज द नॉन ब्राह्मण बेस्ड डिबेटर. इंग्लिशमधून मॅडम मी माझं डिबेट दिलं होतं द प्रॉब्लेम ऑफ द निकाराग्वा. त्यावेळेस मी प्रॉब्लेम ऑफ द निकाराग्वा याच्यावरती इंग्लिशमधून माझं पूर्ण 11 मिनिटाचं माझं भाषण होतं. ते सगळे मला भेटायला सगळे पाहत होते जाणवत होते लागतं का बघा असं. आयु ब्राह्मण म्हटलं नो सर नॉन ब्राह्मण. आय वॉज द फर्स्ट प्रिपेअर नॉन ब्राह्मण स्टुडंट. GS होतो कॉलेजला BEd कॉलेजला UR होतो. इथे 1990ला BEd करता करता पार्ट टाईम जॉब पण केला. संस्थेने परवानगी दिली होती. टेक्निकलला पण पार्ट टाईम जायचो कारण सगळ्या त्या काळामध्ये पैसा नव्हता. धानेरावून अपडाऊन करायचो. सकाळी यायचो 7ला संध्याकाळी 7ला परत जायचो. अशा प्रकारे 96पर्यंत मी हायस्कूलला पण फुल टाईम होतो. ज्युनियरला पण फुल टाईम होतो. त्या काळामध्ये असं काही नव्हतं ॲप्रोव्हल आलं लगेच तुम्ही हायस्कूलला असा सगळा भरावलेला काळ होता. डांगे मॅडमांनी पाहिलं असेल त्यावेळेस मी पूर्ण डबा भरून आणायचो. डब्यामध्ये बरेच लोक जेवण करायचे. मी पण जेवण करायचो. नंतर मग 96पासून फुल टाईम मला ज्युनियर कॉलेजला पाठवण्यात आलं. तेव्हा मॅडम पण आल्या तिकडे ज्युनियर कॉलेजला. आम्ही एकत्र मोहीम आमची 91पासून असायची. नंतर 2006ला आले मॅडम. 96ला आल्या. गणेश पाटील या टीमसाठी 2010ला आली. पण एक मजा यायची. मुलं शोधायचे हिंडायचे. मुलं 11वीमध्ये आणायचे. 10वी पास झालेले. पण एक आनंद होता हे सगळं करण्यामध्ये. मला संस्थेने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या संधी दिल्या. सुपरवायझर केलं आदरणीय भाईंनी. संस्थेचं लायझनिंग ऑफिसर केलं. ज्युनियर कॉलेजचं इन्चार्ज केलं. हे सगळं आदरणीय भाईंनी ॲडव्होकेट आदरणीय रमण भाईंनी माझ्यातले गट्स पाहिले होते. त्यांना माहीत होतं हा करू शकतो. मला सर्व प्रकारच्या संधी दिल्या. म्हणजे त्यांच्या ऋणामध्ये मी राहील. मी कृतज्ञता त्यांच्याविषयी व्यक्त करतो आहे ती संपणारी आहे. त्यांचे अगणित उपकार माझ्यावरती आहे. खरं म्हणजे हसवलं तुम्हाला पण थोडं अपार्ट फ्रॉम दिस ॲडव्होकेट रमण भाई शहा यांच्यासोबत मी 1996 पासून 86 पासून आहे तर आत्तापर्यंत आहे. शहीद स्मृती भाईच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अतिशय पवित्र संस्थांच्या संस्थेचा मला भाईंनी कार्यभार केलेला आहे. शिंदे आता तू रिटायर्ड होते तुला माझ्यासोबत काम करायचं आहे. भाई मला म्हणतात यू आर टू यंग टू वर्क. भाई मला असं म्हणतात 58मध्ये यू आर टू यंग टू वर्क. भाई लोकमान्य टिळक वाटणाराचे अध्यक्ष आहेत. मला म्हणतात तू रिटायर्ड होतोय आता तुला तिथे काम करायचं आहे. यू आर टू यंग टू वर्क. काय विचारत नाही. चंदूभाई मॅडम म्हणाले की DTP कॉलेज माझे स्टुडंट असून चंदूभाई अध्यक्ष आहेत. सर तुम्ही आता तरुण आहात म्हणे 58 पूर्ण व्हायला आता आपल्याला इकडे काम करायचं. बघा म्हणजे तरुणपणाच्या व्याख्या लोकांच्या कशा बदलत आहे. तर आपण म्हणतो ना माणूस रिटायर्ड होतोय आता आराम करेल हे करेल. तर सगळी माझी वाट बघत आहे. चंदू भैयांपासून इकडे भाई मला म्हणताय राजू आता तू तरुण आहे तुला आता आमच्या नंतर काम करायचं आहे. म्हणजे तारुण्याच्या डेफिनेशन या लोकांच्या बघा कशा आहेत. म्हणजे ॲट द एज ऑफ 89ला असं म्हणतात आदरणीय भाई की आता तू तरुण आहे तुला काम करायचं आहे. आम्ही आता म्हातारे झालेलो आहोत. जी माणसं स्वतःला 89-90मध्ये म्हातारे मांडतात. आम्ही तर आताच म्हातारे म्हणायला लागतो. तुला गुडघे दुखतात पाय दुखतात असं म्हणायला लागले. मॅडम याच्यात मी म्हणालो नरेंद्र मोदी प्लेनमधून उतरतात तेव्हा त्याला हात नाही लावला. काय म्हणतात त्याला रेलिंगला हात नाही लावला. डायरेक्ट उतरतात. चीनचा अध्यक्ष रेलिंगला हात लावून उतरत होता. कॅमेराने टिकलं ते चित्र. नरेंद्र मोदींनी नाही उतरत हात. अमेरिकेत फॉरेन मिनिस्टर हात लावून उतरत होता. कॅमेराने टिकलं पण भारतीय माणूस नाही उतरत. तर म्हणून आपल्याकडे 18 नंतर लोकांना वृद्ध म्हणतात. पण 58 वय काय न मला एम गुजराती म्हणत तुझं पेन्शन क्लबमध्ये स्वागत आहे म्हटलं नाही हो सर मी तरुण म्हटलं
चौधरी सर मला म्हणाले ते ज्येष्ठ नागरिक संघाचे म्हणून तुला आम्ही आता पद देऊ म्हणे ज्येष्ठ नागरिक संघाला. म्हटलं मी नाही घेणार ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये, मी आता टी शर्ट आणि स्पोर्ट शूज घेतोय म्हटलं आता मी नाही येणार म्हटलं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे या संस्थेमध्ये तुम्ही फार नशिबान आहात मित्रांनो. कोणीतरी आता म्हणालं, गणेश पाटील सर म्हणाले की या संस्थेमध्ये आम्ही कोणाला सगळ्यांना सरांनी आम्हाला शिकवलं अहो कावं करतो, आम्ही तर वंदनाताई नसतो वंदनाताई म्हणतो. काही लोक आमच्याकडे म्हणत होते, मलाही शिंदे म्हणत होते, ते शिंदेला बोलवा हे करा ते करा. बाकी लोक मला म्हणाले की सर तू असं एक व्यक्ती तुमच्याबद्दल असं म्हणतो. म्हटलं बाबा ती त्यांची संस्कृती आहे. आम्हाला आदरणीय बाईसाहेबांनी जे शिकवलं आहे, जी शिकवण दिलेली आहे, या संस्थेची शिकवण आहे की नम्रता हा गुण या संस्थेतल्या कल्चरचा एक भाग आहे. सुषमा मॅडम जेव्हा प्राचार्य मॅडम झाल्यापासून शब्द मॅडम मी रूढ केला, प्रिन्सिपल मॅडम प्राचार्य मॅडम मुद्दाम रूढ केला. कल्चर बाईंनी दिलेला आम्हाला, त्या परंपरेचे पाय आम्हाला व्हायचं. प्राचार्य मॅडम आल्यात का, प्राचार्य मॅडम नाही आल्यात का, किंवा कॉर्पोरेट सेल मॅडम सुषमाजी हे आम्ही बोललं पाहिजे कुठेतरी. मला एक गोष्ट आठवते मित्रांनो, जेव्हा अब्राहम लिंकन एक 19th प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्याच्या कारनं ऑफिसला चाललेला होता आणि त्याला एका निग्रो भिकाऱ्याने सिग्नलला टोपी काढून असं अभिवादन केलं. अभिवादन केल्यानंतर अब्राहम लिंकनने सांगितलं त्याच्या ड्रायव्हरला की गाडी थांबव. गाडी थांबल्यानंतर तो भिकाऱ्याकडे गेला आणि त्याने त्या भिकाऱ्याची विचारपूस केली की तो आता जे परिवर्तन झालेलं आहे अमेरिकेमध्ये, निग्रो चळवळीमुळे मी अध्यक्ष झालो आणि तुला काय वाटतं सगळ्या एकूण याच्यामध्ये. त्यांचं संभाषण झालं आणि अब्राहम लिंकनने त्याच्या हातामध्ये हात घेतला, त्याला जवळ घेतलं आणि गाडीत परतला. तर त्याच्याजवळ त्याचा प्रोटोकॉल ऑफिसर बसलेला होता आणि तो त्याला म्हणाला अब्राहम लिंकनला की सर व्हेरी सॉरी टू से टुडे यू हॅव ब्रोकन ऑल द प्रोटोकॉल्स ऑफ द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अब्राहम लिंकन त्याला म्हणाला अरे कसले प्रोटोकॉल, जर अमेरिकेच्या भिकाऱ्याला एवढी नम्रता असेल, तो लाईट पाहूनवरचा 2-4 पोलिसांवरच्या बुलेट पाहून प्रेसिडेंट जातोय, तो वागतो, भिकाऱ्याला एवढी नम्रता आहे तर अध्यक्षाला किती नम्रता असली पाहिजे. हा उच्च विचार आहे. प्रिन्सिपल मॅडम म्हणजे आमच्या एवढ्या नम्र असतील तर आम्ही किती नम्र असलो पाहिजे. लक्षात घ्या, शेरवण साहेब एवढे नंबर आहेत, आम्ही किती नंबर असले पाहिजे. कारण मागे 3-4 महिन्यापूर्वी जात होते रिक्षाने, रिक्षा चालकाला थांबवलं मी होतो. काय म्हणता राजू, तब्येत घरी सगळं व्यवस्थित? म्हटलं हो बाई व्यवस्थित. सी द मॉडेस्टी आणि सगळ्या गोष्टी पाहिजे. या चेअरमन साहेबांना एवढी म्हणजे नम्रता, एवढं सगळं त्यांचं असेल ज्यांचं असेल, यार ही कल्चर आहे रे. कोणी एकमेकांना आरेका करत असेल ना बंद करून टाका, हा विचार आहे माझ्या निरोप समारंभाच्या निमित्ताने. रिझर्वेशन करा बंद, किती पण असू दे जवळचे. घरी करा ना तुम्ही एकमेकांना आरेकार, बिलकुल घरी करायचं नका करू बिलकुल नका. खूप कंप्लेंट्स काही माझ्या होत्या का पाठायचं मला सांगावं पण नाही. त्याला आपण म्हणतो एक नोबल सायलेन्स मी एक व्रत पत्करलं होतं की नाही बोलायचं, कंप्लेंट नाही करायच्या. काय आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला डिस्टिंग्विश असं त्याला सायलेन्स म्हणतात, त्याला डिग्निफाईड सायलेन्स. हा शब्द अधिक प्रॉपर आहे. डिग्निफाईड सायलेन्स नेवर कधी गेलो नाही मॅडमांकडे, कशाला नाही तो छोट्या गोष्टी घेऊन आपण काम करत राहायचं आपण आपलं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही मॅडम जेव्हा 2009ला आल्या, खूप प्रलंबित कामे होती, मागची सगळी राहिलेली. मग मॅडमांनी त्यांची एक्झिक्युटिव्ह बिल ज्याला म्हणतात ती वापरायला सुरुवात केली. आमची 3 लोकांची टीम होती, मॅडम, मी, जयेश आणि वरती आमचे भाईसाहेब होते. भाईसाहेबांचा आशीर्वाद होता, मॅडमांची एक्झिक्युटिव्ह व्हील होती, माझं थोडंसं नॉलेज होतं, जयेशचं आमचं ॲसिस्टंट होतं. अशा प्रकारे आम्ही 20 प्रकरणं हातात मोकळी केली सगळी. नॉन टीचिंगमधली 10, शिक्षकांची 10, 20 प्रकरणं आम्ही मार्गी लावली. पण आम्ही त्याचा कधी गाजावाजा केला नाही, नावं पण घेतली मी आता. हा अरे न्यायाधीश निकाल देतो काय तो लिहून ठेवतो का, यांना मुक्त केलं, यांना वेल दिली, यांना मुक्त केलं, यांना यायला केलं नाही. नदी वाहते, झाडं जगवते, पाट्या लावते का ती अनघा मॅडम, मी इतकी झाडं या किनाऱ्यावर जगवली, इतकी झाडं मी या किनाऱ्यावर जगवली. नेवर, नदी कधीच पाट्या लावत नाही. या सगळ्या अरण्यातल्या तपश्चर्या असतात, सगळ्या या अरण्यातल्या तपश्चर्या असतात जे लोकांना दिसत नाही. म्हणून कधीच मॅडम आमच्या किंवा मी कधी, जयेश म्हणा, भाई म्हणा, आम्ही कधी पाट्या लावल्या नाहीत.
जी न होणारी कामं होती ती आम्ही केली. डिफिकल्ट कामं होती, शिपायांची कामं होती, लॅबमध्ये होती. मला बरेच लोक सांगायचे ते खाली दिवशी पण तपास करायला यायचं ना, मग गेटवर असे म्हणे शिपायांमध्ये तो म्हणे, शिपायांना जास्त बसतो म्हणे तो, नॉन टिकीटमध्ये जास्त असतो म्हणे तो. म्हटलं असेल ना, मला बाप पोलीस होता. पोलीस म्हणजे काय शिपाईच असतो ना, म्हणून मला शिपायांविषयी जास्त आस्था होती, म्हणून शिपायांमध्ये जास्त फिरायचो मी. मला बाप पोलीस होता, मी जेवणीवर राहणारा माणूस आहे म्हटलं. तर त्या अनुषंगाने आम्ही मॅडमांनी 2009ला दाखवली त्यांची एक्झिक्युटिव्ह व्हील आणि ती एक्सरसाइज केली, म्हणून आम्ही खूप कामे करू शकलो. समाज जीवनामध्ये पण मी जेव्हा काम केलं तेव्हा खूप मोठी माणसं हाताच्या अंतरावरून पाहिली. बाबा आमटे असतो, नेहा पाटकर असतो, नागो गोरे, एस.एन. जोशी. भाईंनी मला तर एकदा त्यांच्या गाडीतून 87ला, मॅडम तेव्हा आपल्याकडे अम्बेसिडर कार होती बाईंकडे पांढऱ्या रंगाची, आणि तो बर्फाचा गोळा करतो राजू आहे ना, तो ड्रायव्हर होता. तो भाई आणि मी आम्ही पुण्याला गेलो VP सिंग मॅम ऐकायला. त्यावेळेस SP कॉलेजला त्यांचं हे होतं, व्याख्यान होतं, व्याख्यान नाही भाषण होतं, सभा. तुफान गर्दी जमलेली होती, कारण तेव्हा मंडळ आयोग आले होते कुलकर्णी साहेब, प्रेसमध्ये असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल. मला भाई पुण्याला घेऊन गेले. भाईंनी शर्टिंग वगैरे केलेली होती मस्त, पॅन्ट पांढरा शर्ट बेल्ट लावून आम्ही झब्बा घातलेला होता. राजू सर आपल्याला जायचं आहे. रात्री गेलो आम्ही तिकडे VP सिंग ऐकायला. भाईंनी मला नेलं. म्हणजे अशा संधी मला भाईंनी दिल्या. आणि काही गोष्टी मला बोलायच्या नाही आहेत आता, पण मला बोलायला परवानगी नाही आहे दिलेली, पण मी बोलणार आहे. मला रागवलं वाटणार आहे नंतर, मला माहिती आहे, पण मी बोलणार आहे. जेव्हा शब्दाचा MBBSला नंबर लागला, माझ्याकडे पैसे नव्हते, फी भरायची होती. माझ्याकडे प्रश्न पडला काय करायचं आता. 2 वर्षाची फी भरायचे पैसे माझ्याकडे नव्हते. योगेशबाईंना माहीत पडलं मी वरीड आहे. योगेशबाईंनी निरोप दिला. राजेश भाई शानदाव आपले मुख्यालय शिंदे सरांना माझ्याकडे पाठवून दिलं. त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं किती फी शब्दाची. म्हटलं बाई पहिल्या वर्षी 6 लाख. म्हणजे दुसऱ्या वर्षी म्हटलं तितकीच आहे. ठीक आहे म्हणजे पहिल्या वर्षाची फी मी अरेंज करतो. लगेच सांगितलं त्यांच्या माणसाला, चेक लिहून दिला, पैसे अनुसारांना देऊन द्यायचे. दुसऱ्या दिवशी मी गेलो नाही. तिसऱ्या दिवशी मला फोन आला त्यांचा, सर मग ते पैसे 6 लाख रुपये पिशवी पण त्यांची तयार आहेत म्हणे सर, घेऊन जा. माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझे कुठलेही नातेवाईक माझ्या वडिलांकडे गेलो होतो मी, शेती विकून द्या आपली 8 लाखाला. माझ्या मुलीचं ॲडमिशन, वडील म्हणे नाही जिवंत असेपर्यंत शेती विकली राहणार नाही. बाईंकडून पैसे आणले, शब्दाचं ॲडमिशन झालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा प्रॉब्लेम होता, पगार कापला पाहिजे आणि लोनचे हप्ते होते. मॅडमांना समजलं, मॅडमांनी बोलवलं, सर काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं हा काय माहिती तुम्हाला, योगेशबाईंनी पहिल्या वर्षी सोय केली. दुसऱ्या वर्षी मॅडमांनी मनीषबाईंना फोन केला, अहमदाबादहून फोन केला. मनीषबाईंनी घरी बोलवलं, सर 10 लाख रुपये तयार आहे, शब्दाचं ॲडमिशन. या गोष्टी मला माहिती आहे. मॅडम रागवतील मला, सर या गोष्टी बोलायच्या नाही आहेत. योगेशबाई पण रागवतील मला, पण बोलू द्या मला. लेट मी एक्सप्रेस. शेवटचा दिवस आहे माझा. मदत करणारी माणसं आहेत तो समाज जीवनामध्ये, चांगली माणसं आहेत, मदतीला धावून येतात ते. या योगेशबाई, मॅडम, मनीषबाई म्हणजेच मॅडम म्हणजेच मनीषबाई, म्हणजेच भाई आपले. या 2 घराण्यांनी मला, शहा घराणं, देसाई घराणं, याचं माहेरचं पण देसाई घराणं, शहा देसाई घराण्याने मला माझ्या पहिल्या मुलीच्या ॲडमिशनला मदत केली. आणि वेळोवेळी मॅडमांनी तर मला छोटी मोठी कामं माझी अशी सहज, त्यांना माहिती होतं हा माणूस अडचणीत सापडलेला माणूस आहे, मरता क्या नाही करता असं म्हणून मॅडमांनी त्यांची ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं त्या ठिकाणी त्यांची एक्झिक्युटिव्ह व्हील वापरली, रस्ता काढला, मार्ग काढला. कधी कधी अडचण यायची, जयेशबाई सांगायचं की मॅडम थकू नाही, होणार नाही, प्रॉब्लेम चेक. त्यांना माहिती होतं, सरांनी त्याला माहिती आहे. ते म्हणतात तुम्हाला पण माहिती आहे, आपण असं करूया तसं करूया. मार्ग काढत गेले, आम्ही काढत गेलो, मग जयेश पण काढत गेला. प्रश्न सुटतात सुटतात. एवढंच होतं. त्यानंतरच्या काळामध्ये ट्रस्ट करायचं आहे. अगोदर तर सुरुवातीच्या काळामध्ये त्याला माहिती होतं की काय सर चुकीचं काही मांडणार नाही, ठेवणार नाही. बाईकडून व्हेरीफाईड होतं प्रत्येक गोष्ट. नंतरच्या काळात बाईकडनं व्हेरीफाईड नाही व्हायचं. मग नंतर त्या फर्स्ट व्हेरीफाईड देन ट्रस्ट असं धोरण त्यांचं सुरू झालं. हे तर होणारच. नरेंद्र मोदी पण आता असंच आहे पहिल्या 3ऱ्या लाटेमध्ये, व्हेरीफाईड अँड देन ट्रस्ट. मग अजित डोभाल का असेल हे बरं लक्षात ठेवा, जयशंकर का असेल हे त्यांनी सुरू केलं नरेंद्र मोदी. इथे जातात मॅडमांची पण सुरू झाली. फर्स्ट व्हेरीफाईड देन ट्रस्ट. हे सगळ्या संस्थांच्या जीवनामध्ये येतं, नॅचरल असतं ते. अशी इतकी मला म्हणजे इतकी अनुभव आहे सांगू शकतो. पण एक आहे, जिस दिन से चला हूँ मंजिल पर नजर है.
इन आंखों ने कभी मिल का पत्थर नहीं देखा. चालत आलेलो आहे. तुमच्या भरतीस देवदुर्लभ माणसं मला भेटली. अंगा मॅडमच्या बाबतीमधला एक प्रसंग मला आठवला, कारण त्यांची माझ्या आपल्याला नजरानंतर झाली. मी नवीन लागलेलो होतो त्या काळामध्ये, वर्ष आठवते मला, पगार माझे बंद होते. मी शाळेला चाललो होतो एका ज्युनियर कॉलेजच्या सभेला, आणि त्या गाडीत होते. त्याच्यासोबत त्यांची भाची होती, काय होतं मला आठवत नाही. तर ते कंडक्टर तिकीट काढत येत होतं, ते पुढे होते, मी मागे होतो, मागे बसलो. तर त्यांनी माझं तिकीट काढून टाकलं शाळेत. आणि खाली विचारलं होतं मला कुठं जातं, त्या प्रकाशाला जातो. काही तिकीट किती रुपयाचं होतं मला माहिती नाही, की 3-4 रुपयाचं तिकीट असेल ते मॅक्सिमम. ते तू कंडक्टरला विचारलं, म्हणलं 1 शहात्तर. कंडक्टर ती भाषा त्या भाषेत तुमचं बाईने तिकीट काढलं पाहिजे. बाई मॅडम म्हणाल पाहिजे त्यावेळेस बाईने तिकीट काढल्या पाहिजे तुमचं. तर ते 3-4 रुपयाचं तिकीट आता व्याजा सगळं किती झालं असेल, काय झालं असेल ते तर पिंपली बाबू सरांना द्यावं लागेल. तो हिशोब सगळा व्याजा सगळं फेडावं लागेल. कोणाच्या ऋणात न राहायचं आपल्याला. जिथे तिथं मोकळा करून दिलेलं बरं पुढे दिले मॅडम, बरोबर आहे की नाही? मोकळा करून दिलेलं बरं राहायचं. तर कशाला उपास नाही का? कारण काय बिचारी मला काल 2 दिवस मदत करते. रिटायर्ड मॅडमांचे नंबर दे. म्हटलं गुगल आहे बाई, म्हटलं माझ्यावरती टाकत राहते. शिकवायला सांगते, यांना सांगते, त्यांना सांगते, करत ते विचार माझ्या भावाकडे सगळं. आणि का तिथं मला मित्र होता. त्यामुळे आता बाईवरून आठवलं मला, मॅडम काही सांगतो कल्चर असं आहे ज्युनियर कॉलेजच्या मागे ते बाय म्हणते, या बाईला बोलो, त्या बाईला बोलो, शिंदे बाईला बोलो, कोणत्या बाईला बोलो. काय कल्चर आहे का मॅडम? तर आमच्या धंदा आहे, पण त्याच्या म्हणताना त्याला पण मॅडम म्हणायचे, इतके बोलतो. काय म्हणजे कल्चर नाही बोलतो सांगा मॅडम. तुम्ही नामांकित संस्था तर का कसं बोलतात? शिंदेबाईला बोलू, देवरेबाईला बोलू, जा रे ते याला मराठी सरला बोलू. कल्चर नाही, आपल्याकडे कल्चर आहे. कारण आपल्याकडे ही मॉडेस्टी आहे, आपल्याकडे मॉडेस्टी. सिव्हिलायझेशन लागतं त्याच्यासाठी, खानदानीपणा लागतो. हैदराबादमध्ये यांनी खानदानीपणा बघितला आहे गिरी मॅडमांनी. हां, हे सगळं लागतं त्याच्यासाठी. म्हणून नम्रता ही जी आहे ना आपल्याकडे आहे मित्रांनो, बाकी कुठेच नाही. झाले का वेळ झाले? बरेच जण म्हणतात की सर तुमच्या घराचा झालं. मी आता 1 मिनिटात कन्क्लूड करतो, 1 मिनिटात कन्क्लूड करतो. बरेच जण म्हणतात की सर तुमच्या घराचं नाव अजिंक्य काय? म्हटलं बघ, जीवनामध्ये असंख्य पराभव म्हटलं माझे झाले. त्या सगळ्या पराभवांनी मला अजिंक्य केले. जीवनात प्रत्येक युद्ध जरी हारलो मी, मधलं अजिंक्य केले ते माझ्या असंख्य पराभवांनी. म्हणून माझ्या घराचं नाव अजिंक्य. आणि जाताना एवढंच सांगेन, गुजरातीमध्ये सगळेजण म्हणतात की पानोडू पिडू शे कोणे खबर, पानोडू पिडू शे कोणे खबर, झाडમાંથી શું લઈ ગયો કોણે ખબર, તેમજ છે જીવન બેતરણ પ્રસંગોમાં. म्हणजे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण તેમજ છે जीवन बेतरण प्रसंगोमा. जीवनમાંથી શું सरकू गयो कोणे खबर, काय निघून गेलं कोणाला माहिती. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील आणि त्या सदैव मला स्मरणात राहतील. आदरणीय प्राचार्य मॅडम, तुमचे मनपूर्वक आभार. योगेश भाई, आपले आदरणीय भाई साहेब, रमण भाई साहेब, तुम्ही, पार्थ, महेश भाई, केतन भाई, या सगळ्यांच्या निरोधात राहील. मी अतिशय नम्रतेने आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो आणि थांबतो आपले रविवारी. विचार हे कायम आमच्या स्मरणात राहतील. सत्य शेवटी असं म्हणेल, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. आणि या नव्या पहाटेच्याच म्हणजेच सेवानिवृत्तीनंतरच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आजच्या अध्यक्ष समारोपासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य सौ सुषमा शाह मॅडम यांना आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि आपले आजचे सत्कारमूर्ती श्री राजेंद्र शिंदे सर, सगळे जेव्हा असं कागद असं ह्याच्यावर ठेवतात तर मला तेव्हा प्रश्न पडतो. मी कार्यक्रमात तिथे खुर्चीवर बसते तोपर्यंत मी विचारत असते की मी आज काय बोलणार. तर सगळ्यांचं खूप काही बोलणं झालेलं आहे.
समारोप करताना आता सरांबरोबरचा सहवास 96 पासून मला वाटतं की सुरुवातीपासून म्हणजे 28 वर्ष एवढे तरी सोबत आमची झालेली आहे आणि खूप खूप सगळ्या आठवणी आहेत. आणि ह्या सगळ्या एवढ्या 28 वर्षात एकच गोष्ट लक्षात आली की सरांनी जे सर्वांना जिंकून घेतलं ते 3 गुणांमुळे. त्याच्यात पहिला नॉलेज इज पॉवर, दुसरा सरांचं वक्तृत्व. म्हणजे भाई एवढे सहजासहजी कोणाकडून फॅसिनेट होत नाही. पण मी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे की जर त्यांच्याकडून काही करून घ्यायचं असेल, काही पटवून घ्यायचं असेल तर ते सर अगदी सहजपणे करून घ्यायचे. आणि सरांचे सूत्रसंचालन मला आठवतं पप्पांच्या 75वी आपण साजरी केली होती. हां, आणि सगळे खूप मोठे मोठे सर्व आलेले होते त्यावेळेस आणि वेळ खूप होऊन गेलेला होता. पण सरांनी इतकं पटापट सर्वांना आवडलं आणि सगळा छान कार्यक्रम झाला. तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा सगळे विचारत होते की सूत्रसंचालन करणारे कोण होते. म्हणजे काही वेळेला कार्यक्रम खूप छान असून सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम तो असं एवढं त्याला वेटेज येत नाही किंवा एवढा सुंदर कोणाला वाटत नाही. आणि काही वेळेला काही नसून फक्त सूत्रसंचालनामुळे तो कार्यक्रम एकदम सुंदर होऊन जातो. आणि असं नाही, आजकालचं सूत्रसंचालन खूप असं नाटकीय आणि असं वाटतं. सरांचं इतकं फ्लोलेस आणि खूप काही अशी की खूप कविता वापरली आणि खूप काही हे मोठे मोठे शब्द वापरले असं नसायचं, तर खूप ते नॅचरल असायचं. आणि सरांकडून 2009 नंतर 2000 म्हणजे 96 पासून तर 2009 पर्यंतच्या गमती जमती सगळ्या सांगितल्याच आहेत. आणि सगळं धनराळे सर गेले आता, त्यावेळेला विद्यार्थी संख्या कमीच असायची सुरुवातीचं काही काम, तर मग कामही तसं कमीच असायचं. आणि शनिवारी ते दुपारी 2ला पूर्ण कॉलेज खाली येऊन जायचे. मग काय तर धनराळे सरांच्या कविता ऐकायच्या आणि खूप गमती जमती ते सर्व 2009 पर्यंतचा काळ गेला तो. आणि अगदी म्हणजे टेन्शन फ्री असं शिकवायचं, घरी जायचं, दुसरं काही मला तरी काही माहिती नव्हतं. मुलं कुठून आली, कुठे गेली ते काही माहिती नसायचं. आणि आपलं झालं 1 जून जुलैचा काळ तो एक टेन्शनचा राहायचा. आणि मग आपले कामापुरते मुलं झाले की सगळे आपापल्या कामाला लागायचे. मग काही वेळेला हायस्कूलचे पिरियड यायचे तर हायस्कूलला जायचे तसं सर्व. आणि 2009 नंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, सरांनी सांगितलं, मला हायस्कूलच्या स्टाफचे सर्वांचे नावं सुद्धा माहिती नव्हते. आणि अशा वेळेस जेव्हा मी प्राचार्यपद घेतलं त्यावेळेला सरांकडून मी खूप काही शिकले. म्हणजे जी साथ दिली ती सरांनी दिली. कुठेही त्यावेळेला अप्रुव्हल वगैरेचे कॅम्प नाशिकला व्हायचे, तर सर त्यावेळेला नाशिकलाही सोबत यायचे. सगळं काय कॅल्क्युलेशन कसं बसवायचं डोक्यात फक्त एकच होतं त्यावेळेला की जी आपल्या मागच्या मुख्याध्यापकांनी जे शाळेचं नाव केलेलं आहे ते आपण वाढवणार की नाही ते माहिती नाही, कमी तरी होऊ द्यायचं नाही. गुणवत्ता जी आहे ती टिकवून ठेवायची, जे श्रॉफ हायस्कूलचं नाव आहे ते टिकवून ठेवायचं एवढं मनात होतं. आणि त्यासाठी द्यावा लागणार होता तो वेळ. जर तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. आणि 2009 पासून ते आत्तापर्यंत माझं सोशल कॉन्टॅक्ट खूप कमी झाले आहे, कारण वेळच मिळत नाही. पण त्यावेळेस सरांनी खूप मदत केली आणि सरांनी खूप काही शिकवलं. आणि सरांनी शिकवलेलं वाक्य मी आज पण लिहिते. कोणाचा रुजू अहवाल असतो त्याच्यावर की ह्यांना ह्या तारखेला रुजू करून घेतलं असेल तर असे शब्द हे सरांनी शिकवला, तो आजपर्यंत आहे. आणि एक गोष्ट, सरांना सगळ्याच गोष्टीचं नॉलेज आहे. सरांना
मेडिकल फील्डचं सुद्धा इतकं नॉलेज आहे, नवीन आजार आणि त्यांचं काय ते सर्व सुद्धा सरांना माहिती आहे. सर जेव्हा एखादं मेडिकल बिल समोर घेऊन यायचं मग मला विचारावं लागायचं हे याचं काय होतं म्हणजे तो एक सुद्धा की जोही विषय आपल्यासमोर आला त्याचा पूर्ण सरांनी अभ्यास केला. मग जर श्रद्धाला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवायचं आहे तर पूर्ण त्याचं सुद्धा सरांनी अभ्यास केला. आता ही सुद्धा गेली, आदिती सुद्धा गेली आणि सर म्हणतात की मला जर कोणी पुस्तक लिहायला सांगितलं ना तर मी पुस्तकसुद्धा आता लिहू शकतो यावरती. तर असे ऑलराऊंडर असे शिंदे सर होते आणि होते म्हणजे आहे आणि असणार आहे. आणि मी कालसुद्धा सांगितलं की लाईफ आफ्टर रिटायरमेंट ही त्याचं प्लॅनिंग सर्वांनी केलं पाहिजे. तर सरांच्या तर भरपूर क्षेत्रात म्हणजे सरांनी अशी कुठलीही संघटना सोडलेली नाही मला वाटतं की ज्याच्यात सरांनी काम केलं नाही नंदुरबार जिल्ह्यातील. तर सरांकडे पुढे खूप करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि एक सुंदर म्हणजे सर एक स्टँडअप कॉमेडियनचा रोलसुद्धा सर करू शकतात. म्हणजे ते एक नवीन सरांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड झालं हे. आणि मी त्या दिवशी सरांना म्हटलं होतं की तुमचं एकदा मला ऐकायचं आहे आणि ते ऐकायची संधी आज मिळाली आणि खूप एन्जॉय केलं. तर सरांची सुंदर अशी फॅमिली आहे आणि पुढचं आयुष्य सरांचं सुंदरच असणार आहे आणि आपण केलंच पाहिजे. मी काल पण म्हणाले की ज्यांची प्रवृत्ती परफेक्ट असते त्यांची निवृत्तीसुद्धा परफेक्ट होऊ शकते. त्याप्रमाणे सरांची जी प्रवृत्ती होती ती आज संपलेली आहे पण निवृत्तीमय जीवनात सुद्धा सर प्रवृत्ती त्याच पद्धतीने करतील. आणि सर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आय एम स्टील 18 हॅव्हिंग 40 years ऑफ एक्सपिरियन्स असं सरांचा ॲटिट्यूड आहे आणि तोच सरांनी कायम ठेवावा अशी शुभेच्छा देते. धन्यवाद. शेवटचाच कार्यक्रम मी आदरणीय प्राध्यापक नितीन देवरे सरांना आभारासाठी आमंत्रित करते. आजच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य सुषमा शाह मॅडम, आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपले आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय प्राध्यापक राजेंद्र शिंदे सर, आपणही इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार. जास्त वेळ न घेता आपल्या सार्वजनिक शिक्षण समितीतले सर्व विभागांचे सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्याही ऋणात राहू इच्छितो. तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनी आपलेही आभार, धन्यवाद. याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू.